आणि तुमका सांगायचं ठरवलं आपल्या दया बाबाचा पण एक युट्यूब चॅनल असा डॉन दया आपला डॉन गावातला तर त्याचा पण एक युट्यूब चॅनल आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी मॅड इंजळकर आमचा कोण या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ स्वागत असा. तर मित्रांनो, पहिलो ब्लॉग काळेभैरव मंदिराच्या जत्रेचो आणि दुसरो ब्लॉग म्हणजे काय की आज मी इले माझ्या मित्राकडे म्हणजे मिठमुंबरीत आपलो मित्र राजदीप मुंबरकर त्याच्या घरी येईल असं आहे. तर मित्रांनो, खरा सांगायचं तर खरा किंवा खोटा पण सांगा तर असं झाला की राजा आणि दया दोघं जण माशाचा धंदा करतात. म्हणजे काय मासे लिलावातनं विकत घेतात आणि त्यानंतर ते फिरतीवरती फिरत फिरत विकतात. तर आता जाऊचा असा 2 मिनिटं ठीक आहे. आता जाऊचा असा मी आता जस्ट इला मी मीठ मुंबरी दिला असं आणि मीठ मुंबरीत आम्ही आता जातलो देवगडच्या लिलावाच्या बाजार आहेत माशाच्या. तर आता पहिला इला असा मी आता राजदीपच्या घराकडे म्हणजे थोडक्यात आमचं लाडको राजा त्याच्या घराकडे. तर आता त्याच्या घराकडे माझ्यासोबत असा माझा भाव दया असा. तुमका माहिती असलो दया आपल्या व्हिडिओत काय मस्त हिंजळा केल्यानंतर. आणि आता हा बघा राजाचं घर आहे बघा. ते आता बघूया राजा मी माझा भाव आणि दया देवगडच्या लिलावाच्या बाजारात जाणार आणि मासे विकत घेणार. हे बघा भाव. तर आता राजाच्या घराकडे जाऊया. त्याचं काय सामान असतात म्हणजे ट्रे बी काय ना काय घेणार तो. तर त्या घेतल्यानंतर आपण जाऊया देवगडच्या लिलावाच्या बाजारात. हे बघा हां इकडे हे बघा. तर यो मासे घेऊचो क्रेट. तर आता दयाने मी क्रेट घेऊन चाललो आणि माझा भाव आणि राजा पुढे गेले बाईकवरती. आणि तुमका थोडक्यात सांगायचं म्हणजे हल्लीच आपलो रवी दादा कणकवलीतलो आपलो रवी दादा त्यांनी पण माशाचं धंदो म्हणजे फिरतीवरती मासे विकायचे असं त्यांनी धंदो सुरू केला ना. तर आज पहिल्यांदा फर्स्ट टाईम तो मासे नेऊ इलो हा. तो पण आता होतो इकडे पण मी तेव्हा व्हिडिओ करूक नाही सुरू. तर आता तुमका देवगडला भेटलो तो. तर चला मग नव्या देवगडात तो पण भेटलो आणि त्याची बायको पण इली आता म्हणजे आपली वहिनी. तर मित्रांनो, जस्ट आपण लिलावात पोचलेलो आहोत. याचा पुढचं बघूया आता आपण. गर्दी बघा मामा मामा राजा काय राजा काय आता एवढं दिसलं आणि लाजचं. अरे लाजचं काय सगळे भावा आपला मित्र भेटलेलो असा जरा लाजता तो. ए जाई का खाया शूटिंग लिहिलं होतं करूया आता कधी बोला काय का घेऊचा ना बोल मी
येणार नाही बाबा. टाकू का बाबा. गाडी का का आधी राहा दे, आधी बहिणा सेटिंग करत राहा नको. आधी थोडे घेतलं चिंगळा आणि दोड्या 400 रुपयाचे चिंगळा आणि चिंगळा घे.
का उघड रवाने आडी तू घेतलं की राजा घेतला ना उघड त्याच्यावर नंतर शॉटिंग कर नंतर शॉटिंग कर रे आता वोट कुठून टाक बाकी तुमचं नाव काय? वैशाली विद्याधर तोडे. गाव कुठे? गाव गाव देवगड. देवगड. आमचा हा धंदाचा कापून देतो. गिराईक मासे घेतात त्याचा आम्ही कटिंग करून देतो. किती रुपये का की आज रुपये त्याला 50 रुपये. कटिंगला 50 रुपये घेतो. आणि काट्याने मासा असतो ते बघूत मासे. म्हणजे समजा गुंजला असली तर गुंजले असले तर गुंजल्यासारखी किंमत. मासे असतील तशी किंमत घेतो. तर मित्रांनो या लिलावामध्ये मासे घेतल्यानंतर जर मासे आपल्याला तर कोण कोण लोक घरी करून म्हणजे घरी नेल्यानंतर साफ करून ते काय कंटाळू असतात त्यानंतर मग काही लोकांना वर्षात म्हणजे बाकी लोक असतात आजी लोक असतात तर यांच्याकडे ती लोक येऊन मासे साफ करतात तर सांगल्याप्रमाणे आता ही सुरमई त्यांच्यानी कापल्याने आता पुढे दाखव तर अशा प्रकारची त्यांच्याने स्लाइस पडलेले आहेत त्या सुरमईचे तर अशा प्रकारचे तुमका स्लाइस हॉटेलमध्ये तुमका बघूक भेटतले तर अशा प्रकारचे काही मासे साफ वगैरे करतात तर आता ह्या सुरमईची स्लाइस त्यांच्याने म्हणजे कटिंग करून किंवा साफ करून जर समजा जास्त जर काटेरी मासो असतात तर त्यांचा रेट जास्त असतात बाकी असं देवगडाचं तर मित्रांनी जो मासो असा शेंगटी तर एका काय म्हणतात शेंगाळू ना शेंगाळा असं म्हणतात आमच्या गावाकडे शेंगटी म्हणतात म्हणजे सुकव सुका मसाला. तर तुमका सुका शेंगटी म्हणजे सुका मावराचा असता शेंगटीचा लोक जास्त आवडीन पावसाच्या म्हणजे पावसाच्या वातावरणात किंवा पावसाच्या सीझनला तुमका शेंगटी मासो खालून जाता शेतीसोबत म्हणा किंवा डाळसोबत तर अशा प्रकारचा जो काप केला जाता अशा प्रकारचा कापला जाता आणि त्यानंतर त्याच्यात मीठ घालून तो बोलला जाता